नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी अलका सानप आपल्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर मैत्रिणींनो, आज आहे छान असं रक्षाबंधन. तर मी आज बनवणार आहे मिठाई. घरच्या घरी मी मिठाई बनवणार आहे, बाहेरून मिठाई आणणार नाही आहे. तर आज मी बनवणार आहे कलाकंद. तर बघा, आता इथे मी घेतलं आहे अर्धा लिटर दूध. आता हे चांगलं उकळी येऊन देते आणि मग नंतर आपण पुढचं करूया. तर बघा, दूध उकळतंय तर तोपर्यंत मी हे घेणार आहे पनीर. हे मस्त असं कंट्री डिलाईटचंच मी दूध आणि पनीर मागवते, खूप छान असतं. आता हे पनीर घेतलं आहे, हे 200 ग्रॅम पनीर आहे. हे मी किसून घेणार आहे. तोपर्यंत दुधाला उकळी येते. दुधाचा गॅस स्लो करूया आणि हे पनीर किसून घेते. फक्त दूध, पनीर, मिल्क पावडर आणि साखर या 4 वस्तूंपासून मस्त अशी घरच्या घरी आपण मिठाई बनवू शकतो. बाहेरून मिठाई आणतो, काय माहिती ती कशी असते कशी नाही, बनावट काय काय मिक्स करतात त्यामध्ये. तर आपण घरच्या घरी अशी मस्त अशी मिठाई बनवूया. तर बघा, दुधाला छान अशी उकळी आली आहे. आता मी यामध्ये टाकून घेते हे पनीर. पनीर चांगलं यामध्ये थोडंसं दूध आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. एक उकळी आली की मग आता मी यामध्ये टाकणार आहे ही मिल्क पावडर. तर बघा, हे छान असं उकळलं आणि थोडंसं मी आटवलं पण आहे. आता मी यामध्ये टाकून घेते ही अर्धी वाटी मिल्क पावडर. मीडियम गॅस ठेवून व्यवस्थित मिक्स करायचे. आता चांगलं आपल्याला 5 ते 10 मिनिट आहे ना, छान असं आटवून घ्यायचं आहे, यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, 10 मिनिट झाले आहे आणि दूध आणि हे सगळं कसं छान असं घट्ट झालं आहे. तर आता इथपर्यंत घट्ट झालं ना, मग यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे साखर. मी अर्धी वाटीला पण कमी साखर घेतली आहे. तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर तुम्ही ॲड करू शकता. तर बघा, अजून 5-6 मिनिट तरी हे थोडंसं घट्ट व्हायला लागेल, कारण हे मी मीडियम गॅसवरती करते. गॅस मी थोडासा फास्ट केला आहे आणि आता हे सगळं मी असं व्यवस्थित मिक्स करते. तर बघा मैत्रिणींनो, हे आता आपलं बनवून झालं आहे. तर आता लास्टला यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी वेलची पावडर. वेलची पावडर टाकून घेतली आहे. तर आता बनवून तयार आहे. आता काय करायचं आहे, गॅस बंद करायचा आणि मी इथे घेतलं आहे एक ताट. आता या ताटाला मी तूप लावून घेतलं आहे आणि यामध्ये हे आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे. आणि हे असं सेट करायचं. आता आपल्याला याला तासभर तरी ना, आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. नंतर मग याच्या वड्या पाडून घ्यायच्या. तर बघा मैत्रिणींनो, 1 तास झाला आहे आणि आता या मी फ्रीजमधून काढलं आहे. तर बघा, आता किती छान याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही पण घरच्या घरी मिठाई बनवा आणि मस्त अशी रक्षाबंधनला आपल्या भावांना खाऊ घाला.
तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.